नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या ATP 2024-25 च्या इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपली जी एग्जाम आहे ती 28 जून 2025 रोजी झाली होती आणि सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट म्हणजेच आत्ता आपल्यासाठी खरी शर्यत ही आत्ता चालू होतंय, ती म्हणजे आपलं इंटरव्ह्यू। आणि त्या इंटरव्ह्यूच्या संदर्भातच हे आजचं खूप महत्त्वाचं एक व्हिडिओ आहे। मित्रांनो, मॉक इंटरव्ह्यू सेशन या नावाने एक नवीन बॅच लॉन्च होत आहे, जी की वेगळ्या फॉर्मॅट मध्ये तुमच्यासाठी डिझाइन केलेली आहे। म्हणजेच 2018 आणि 2022 या दोन्ही एक्झामच्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवर ही 2024-25 ची इंटरव्ह्यू सेशन बॅच किंवा मॉक इंटरव्ह्यू सेशन आपण अरेंज करतो आहे, ज्यामध्ये खूप वेगळा फंडा आपण तयार केला आहे, ज्यासाठी 1 महिन्याची पूर्ण बॅच असेल। म्हणजेच काय, पूर्ण 1 महिना क्लास तुमच्यासाठी रन केला जाईल, जो की लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे। आणि त्यासाठी 8 इम्पॉर्टंट मॉड्यूल तयार केलेले आहेत। म्हणजेच काय, 1 मंथ इज इक्वल्स टू 8 मॉड्यूल इज इक्वल्स टू ATP पोस्ट। सरळ सरळ बघा, काय तर खूप महत्वाचा फंडा आहे। आणि हा जो क्लास आहे किंवा हा जो लेक्चर बॅच क्लास कोर्स जे म्हणायचंय ते हे सर्व मित्रांनो 2018 आणि 2022 च्या झालेल्या इंटरव्ह्यूच्या धर्तीवर असेल। म्हणजेच काय, जे 2018 ला आणि 22 ला इंटरव्ह्यू मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी टाकल्यात होत्या, त्याच बेसिसवर हा 2024-25 चा क्लास अरेंज केलेला आहे। जसं मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला हा जो मॉक इंटरव्ह्यू सेशन आहे, टोटल 1 महिना क्लास घेतला जाईल, पूर्ण 1 महिना, ज्यामध्ये 8 मॉड्यूल जे आहे हे तुमचे पूर्ण कंप्लीट केले जातील। आता 8 मॉड्यूल मध्ये काय आहे ते पुढे बघा। जी बॅच आहे मित्रांनो, ही पहिल्या 50 स्टुडंटसाठी 999 मध्ये अवेलेबल आहे। म्हणजे जे सुरुवातीचे पहिले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 999 मध्ये ही बॅच अवेलेबल आहे। त्यासाठी तुम्हाला पिलर्स कोचिंग क्लासेसचं ॲप डाउनलोड करावं लागेल, जे की प्ले स्टोर वर अवेलेबल आहे। त्यामध्ये काहीही जरी अडचण येत असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय, जसं मी तुम्हाला सांगितलंय की खरी शर्यत इथे सुरू होते। आता ही शर्यत जर का जिंकायची असेल तर आपल्याला नेमकं करावं काय लागेल, तर जसं की बघा, असिस्टंट टाउन प्लॅनरच्या कंडिशन मध्ये फ्रेमवर्क कसं असेल की टोटल या बॅचचा जो कालावधी आहे मित्रांनो 1 महिन्याचा आहे। दररोज 1 प्लस हाफ हवर जास्त होऊ शकतात, म्हणजे रोज साधारणतः 1 ते 1.5 तास क्लास असणार। यासोबतच या फॉर्मॅट मध्ये काय, थेरी, प्रॅक्टिकल आणि मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस तुमची घेतली जाईल। म्हणजे थेरी तर आहेच आहे, त्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच असणार आणि मॉक इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा इथेच कव्हर केला जाईल। यासोबत इंटरव्ह्यू सेशन कसं असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड मध्ये असेल। जे विद्यार्थी ऑनलाईन घेत असेल त्यांना 2 ऑनलाईन सेशन दिले जातील इंटरव्ह्यूचे, म्हणजे त्यांचे 2 ऑनलाईन इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू घेतले जातील। आणि जे विद्यार्थी ऑफलाईन आहे त्यांच्यासाठी एकदा ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू घेतला जाईल। लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या की या टोटल 8 मॉड्यूल मध्ये जो 1 महिन्याचा कालावधी आहे त्यासाठी आपण पुढे काय करणार आहे ते मी सांगतोयच, पण त्याआधी लक्षात घ्या याची जी टोटल फ्रेमवर्क आहे त्या 1 महिन्यासाठी आहे, जो की रोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। ओके, म्हणजे तुम्हाला क्लास लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये घेता येईल। क्लियर, फी एकच आहे। जे विद्यार्थी लाईव्ह बघतात त्यांना रेकॉर्डेड पण बघता येईल आणि नंबर ऑफ किंवा अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहे, 1 2 3 4 नाहीये, तुम्हाला वाटेल तेवढे अटेम्प्ट्स तुम्ही बघू शकता। क्लियर, यासोबतच आपण या बॅच मध्ये काय कंप्लीट करणार त्याचा फॉर्मॅट राहील। आपण जी थेरी आहे ती कंप्लीट करू, मग थेरी मध्ये नेमकं काय कंप्लीट करणार पुढे सांगतोय। त्यासोबतच प्रॅक्टिकल म्हणजे नेमकं काय घेणार ते पण लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
यासोबतच मॉक इंटरव्ह्यू सेशन जे की तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पार्ट मध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन जर इंटरव्ह्यू तुम्ही चूज करत असाल तर त्यासाठी 2 तुम्हाला ऑप्शन दिले जातील. 2दा तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि जर का ऑफलाईन असेल तर तुम्हाला एकदा हा मॉक इंटरव्ह्यू देता येईल. क्लिअर? नाव बघा आता मॉड्यूल काय आहे. बघा मित्रांनो, फर्स्ट मॉड्यूल 1 जो आहे हा मॉड्यूल 1 इंटरव्ह्यू ओरिएंटेशन संदर्भात असेल, जो की पूर्ण 2 दिवस म्हणजे साधारणतः 3 तासाचा हा मॉड्यूल तयार केलेला आहे. ओके, हा मॉड्यूल 3 तासाचा तयार केलेला आहे. 2 दिवस हा मॉड्यूल चालेल, ज्यामध्ये फर्स्ट अवरला तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेस नेमकी कशी असते किंवा पॅनल कडून साधारणतः कोणते प्रश्न विचारले जातात, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना विचारायला पाहिजे असतात, हा सर्व सिंपल फॉर्मॅट मध्ये तुमच्या समोर मांडून दिल्या जातील. यासोबतच साधारण त्या इंटरव्ह्यूला जाताना बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, ड्रेस कोड कसा असायला पाहिजे, कम्युनिकेशन स्किल कसं असायला पाहिजे, हे तुमचं या मॉड्यूल 1 मध्ये क्लिअर करून दिलं जाईल. यासोबतच ज्या वेळेला मॉड्यूल 8 मध्ये ह्या पुन्हा गोष्टी ज्या आहे म्हणजे बॉडी लँग्वेज, ड्रेस कोड, कम्युनिकेशन स्किल हे पुन्हा तुम्हाला एकदा पर्सनली क्लिअर करून दिल्या जाईल. इवन दो जर का मुलगी असेल म्हणजेच काय लेडीज असेल तर त्यांनी हिअरिंग्स किंवा बाकी नेकलेस वगैरे कसं घालायचं इथपासून, तर मुलगा असेल तर शेव कशी करायची, स्पेकची फ्रेम किती ठेवायची, इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिल्या जाईल पर्सनली. थर्ड नंबर आहे मित्रांनो, थर्ड सेशन मध्ये मॉक इंट्रोडक्शन प्रॅक्टिस, जसं की टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही क्वेश्चन्स आहे जे की तुम्हाला आपल्या इंटरव्ह्यू ओरिएंटेशन मॉड्यूल 1 मध्ये बघायला मिळतील. क्लिअर? सिंपल आहे, खूप सिंपल पद्धतीने आपण हे कव्हर करतोय जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी या आपल्या क्लासचा एटीपीच्या पोस्ट मध्ये असायला पाहिजे. मॉड्यूल 2 काय सांगतोय मित्रांनो, मॉड्यूल 2 कंप्लीट करणार आहे टाउन प्लॅनिंग फंडामेंटल्स. बघा, जो की टोटल 4 दिवसाचा प्रोग्राम आहे, म्हणजे साधारणतः पर डे 1.5 आवर्स आपण घेणार. 1.5 आवर्स म्हणजे 1 ते 1.5 तासाचा क्लास असणार, रोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड, ज्यामध्ये मॉड्यूल 2 आपण 4 दिवस रन करणार, ज्यामध्ये टाउन प्लॅनिंगचे प्रिन्सिपल्स काय आहे, बेसिक प्रिन्सिपल्स जे की 2018 आणि 2022च्या इंटरव्ह्यू मध्ये बघायला मिळाले होते. यासोबतच हिस्ट्री ऑफ इव्हॉल्युएशन ऑफ टाउन प्लॅनिंग इन इंडिया, हे सुद्धा तुम्हाला माहित असेल की 2022च्या पेपर मध्ये विचारला गेलं होतं, इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेलं होतं. सोबतच करंट अर्बनायझेशन चॅलेंजेस इन महाराष्ट्र आणि इंडिया, तर या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ऑब्विसली तुम्ही ज्या सिटी मध्ये राहता मित्रांनो, त्या संदर्भातले जे चॅलेंजेस आहे ते तुमच्याकडनं या मॉड्यूल मध्ये क्लिअर करून घेतले जातील. म्हणजेच करंट अर्बनायझेशन चॅलेंजेस जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुमच्या सिटी मध्ये कोणते आहे, कोणत्या पद्धतीचे आहे, हे तुमचे क्लिअर करून घेतल्या जातील. यासोबतच स्मार्ट सिटी मिशन जे आहे, अमृत आहे, PMAY यासारखे जे मिशन आहे त्या मिशनचा तुमच्या सिटीशी काय संबंध आहे, कोणत्या पद्धतीने त्याला तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे, हे सर्व इथे करून घेतल्या जाईल. तुम्हाला माहित आहे की स्मार्ट सिटी किंवा मग अमृत किंवा बाकी ज्या PMAY आहे ह्या सर्व तुम्हाला मिशन्स माहित आहे, पण याचं प्रॅक्टिकल अप्रोच कुठे आहे हे आपल्याला माहित नाही, कारण आपण थेरॉटिकल लेक्चर कंप्लीट केलं होतं, पण आता आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेशन द्यायचं आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल अप्रोचने घेतल्या जातील. क्लिअर? मॉड्यूल 2 आपला 4 दिवस चालणार मित्रांनो. यासोबतच मॉड्यूल 3 जो की MRTP ऍक्ट 1966 वर टोटल डिपेंड करते, जो टोटल 5 दिवसाचा असेल. ऑब्वियसली तुम्ही कट ऑफ लिस्ट मध्ये येणार आले आहात, त्यानंतर 100% MRTP ऍक्ट 1966 तुम्हाला जबरदस्त जमतो, चांगला जमतो. पण याचं प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या सिटीमध्ये तुम्ही राहता त्या पर्टिक्युलर सिटीज मध्ये कसं आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणून इथे मी प्रॅक्टिकल ओरिएंटेशन असं लिहून दिलं, म्हणजे टोटल MRTP ऍक्ट 5 दिवसात आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड पद्धतीने स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये फर्स्ट लेक्चर मध्ये त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि की प्रोव्हिजन्स कंप्लीट करून दिल्या जातील. सेकंड लेक्चर मध्ये रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग स्कीम हे कंप्लीट केल्या जाईल. यासोबत
रिजनल प्लान डेव्हलपमेंट प्लान करताना जो काही प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे, जो की तुमच्या सिटीशी निगडित आहे, तोच घेतला जाईल. नेक्स्ट, रोल ऑफ टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीज, म्हणजे टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीजचा रोल काय आहे तुमच्या सिटीज मध्ये, कोणत्या कोणत्या टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटीज तुमच्या सिटीमध्ये आज काम करतायत हे आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यासोबतच लँड ॲक्विजिशन अँड रिझर्वेशन प्रोव्हिजन्स, म्हणजे सध्या तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता, ज्या एरियामध्ये राहता, ज्या जिल्ह्यामध्ये राहता, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये लँड ॲक्विजिशन संदर्भात काय कंडिशन आहे आणि त्याचे काही प्रॅक्टिकल केसेस स्टडी जे आहे, जसं की नागपूर, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या सिटींचं प्रॅक्टिकल स्टडी करून देणार, जे की तुम्हाला आपल्या सिटी सोबत कोरिलेट करायचं आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला काय स्टडी करायचं आहे, ज्यामधनं तुम्ही एक्झॅक्टली परफेक्ट इंटरव्ह्यू देऊ शकाल. आणि हे सर्व जे घेतलंय मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे, हे सर्व लास्ट 2018-2022च्या इंटरव्ह्यू झालेल्या कंडिशनच्या बेसिसवर घेतला आहे. त्या सर्व मुलांशी बोलूनच अशा पद्धतीचा मॉड्यूल तयार केलेला आहे. मॉड्यूल 4 काय सांगतोय? सगळ्यात महत्वाचा UDCPR 2020. UDCPR 2020 ओके, जो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्टडी केलेला होता, म्हणूनच तुम्ही आज त्या कट ऑफ लिस्ट मध्ये आहात. पण तरीही आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच पुन्हा गरज आहे. त्यामुळे मग त्या प्रॅक्टिकल अप्रोच साठी पुन्हा 5 दिवसाचा प्लॅन तयार केलेला आहे, ज्यामध्ये FSI नॉर्म, प्रीमियम FSI याबद्दल स्टडी करू. कारण या मागच्या इंटरव्ह्यू मध्ये यावर खूप जास्त भर दिला गेला होता, UDCPR वर. आता आपल्याला चुकूनही तिथे मिस करायचं नाहीये. त्यामुळे TDR कन्सेप्ट व त्याचा उपयोग, मार्जिनल डिस्टन्स, रेग्युलेशन इन कंजेस्टेड, नॉन कंजेस्टेड, आणि जे काही रिसेंट अमेंडमेंट आले आणि यासोबतच जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या सिटीज मध्ये किंवा UDCPR च्या रिलेटेड, हे सर्व आपण या मॉड्यूल 4 मध्ये कंप्लीट करणार आहोत विथ प्रॅक्टिकल अप्रोच. सगळ्याच गोष्टीमध्ये आपण, जेणेकरून इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल आणि तुम्ही फटके किंवा स्पष्टपणे पॅनल समोर बोलू शकाल की याचा अर्थ असा असा होतो किंवा याला अशा पद्धतीने बघायला पाहिजे. क्लिअर? यासोबतच मॉड्यूल 5 आहे करंट इश्यूज अँड केस स्टडी. करंट इश्यूज अँड केस स्टडी, जसं की यासाठी सुद्धा 5 दिवसाचा आपण प्लॅन केलेला आहे, ज्यामध्ये अर्बन ट्रान्सपोर्ट, हाऊसिंग, स्लम रिहॅबिलिटेशनचा पार्ट घेतलाय. कारण लास्ट इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला अर्बन ट्रान्सपोर्टवर कमीत कमी एक तरी क्वेश्चन एका इंटरव्ह्यू मध्ये बघायला मिळाला होता. त्यामुळे अर्बन ट्रान्सपोर्ट इम्पॉर्टंट आहे आणि सध्याचा खूप महत्वाचा इश्यू जो की पुण्याशी रिलेटेड घेऊन आहे, त्यामुळे हा खूप महत्वाचा असणार आहे. त्यासोबतच एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये कन्सर्न EIA, CRZ आणि सस्टेनेबल प्लॅनिंग हा पार्ट आपण कव्हर करणार आहोत. यासोबतच थर्ड लेक्चर मध्ये रिसेंट कोर्ट जजमेंट रिलेटेड टू द प्लॅनिंग. ओके, आणि यावर तुम्हाला नॉन टेक्निकल क्वेश्चन लास्ट इंटरव्ह्यू मध्ये विचारले होते, लक्षात घ्या. या पर्टिक्युलर टॉपिक वर तुम्हाला नॉन टेक्निकल क्वेश्चन विचारले होते, जे कोर्टचं जजमेंट आहे सध्याशी प्लॅनिंगच्या रिलेटेड, या संदर्भात आपण या लेक्चर मध्ये बोलणार आहोत. क्लिअर? आणि लास्ट या मॉड्यूलचा पार्ट असेल इन्फ्रास्ट्रक्चर चॅलेंजेस, जसं मेट्रो, रोड्स आणि स्मार्ट सिटीज. हे जे काही चॅलेंजेस आहे त्या संदर्भात आपण मॉड्यूल 5च्या 4th लेक्चर मध्ये बोलणार आहोत. क्लिअर? मॉड्यूल 6 काय सांगतोय? मॉड्यूल 6 आहे प्रॅक्टिकल एक्झरसाइजेस. आता प्रॅक्टिकल एक्झरसाइजेस वर आपण काय बोलणार बघा. जसं की तुम्हाला माहिती आहे की डेव्हलपमेंट प्लॅन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. डेव्हलपमेंट प्लॅन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅनचं रीडिंग आणि त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीत करायला पाहिजे, हे आपण स्टडी करणार आहोत मॉड्यूल 6च्या पहिल्या लेक्चर मध्ये. यासोबतच सॉल्व द शॉर्ट केस स्टडीज. जर एखाद्या प्लॉटवर 2 रिझर्वेशन आहेत तर तुम्ही काय कराल, उपाय सुचवा. अशा पद्धतीचे टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला विचारल्या गेले होते लास्ट व्हिडिओ मध्ये, लास्ट इंटरव्ह्यू मध्ये. मग त्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, किंवा UDCPR संदर्भात, परमिशनच्या संदर्भात सुद्धा काही क्वेश्चन विचारला गेले होते, ते सुद्धा आपण प्रॅक्टिकल एक्झरसाइजेस मध्ये
मॉड्यूल नंबर 6 मध्ये कव्हर करणार आहोत, जे की 5 दिवसाचा टोटल प्लॅन असेल. क्लिअर? यासोबतच मित्रांनो मॉड्यूल 7 काय आहे लक्षात घ्या. मॉड्यूल 7 इंटरव्ह्यू स्किल. यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं इंटरव्ह्यूचं स्किल जे आहे हे विथ रिस्पेक्ट टू ह्युमन रिसोर्स म्हणजेच HR टाईप घेतल्या जाईल. जसं की कॉमन HR क्वेश्चन जे असतात, स्ट्रेंथ, वीकनेस, वाय टाउन प्लॅनिंग, देन सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, ओके, जे बॅकग्राऊंड आहे सिव्हिल आर्किटेक्ट किंवा सिव्हिल रूलर व्हॉट एव्हर इट मे बी, या बॅकग्राऊंडशी रिलेटेड तुम्ही 4 वर्षात काय कंडिशन्स आहे या इथे अप्लाय केल्या जातील. यासोबतच स्ट्रेस इंटरव्ह्यू प्रॅक्टिस तुमची करून घेतल्या जाईल की नेमकं स्ट्रेस इंटरव्ह्यू प्रॅक्टिस कशी असते ही सुद्धा आपण मॉड्यूल 7 मध्ये करू. त्यासोबतच टिप्स फॉर आन्सरिंग द सिच्युएशन अँड ओपिनियन बेस्ड क्वेश्चन हे तुम्हाला बघायला मिळालं होतं लास्ट टाइम. ओके, साधारणतः आता आंदोलन मोर्चे चालू आहे, त्यावर तुम्हाला काही सिच्युएशनल किंवा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानुसार तुमचं डिसिजन मेकिंग पॉवर काय आहे, कसं आहे हे सुद्धा नोंदवल्या जाऊ शकते. तर त्यासाठी कोणत्या पद्धतीची उत्तरं तुम्ही द्यायला पाहिजे किंवा अपेक्षित असतील हे आपण 2 दिवसात मॉड्यूल 7 मध्ये क्लिअर करणार आहोत. क्लिअर? आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मॉड्यूल 8 जो की मॉक इंटरव्ह्यू असणार आहे. या मॉक इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला मिळेल, जो की तुम्हाला सबमिट करायचा असेल पूर्ण माहिती भरून, ज्यामध्ये तुमचा जन्म, जन्मतारीख, तुमचं मूळ गाव, तुम्ही सध्याचा राहणारा पत्ता, तुमचे वडिलांचा बिझनेस काय आहे, तुमचा वडिलांचा व्यवसाय काय आहे, आई काय करते, भाऊ काय करते, त्यानंतर तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन मध्ये फायनल इयरला तुम्ही कोणत्या टॉपिक घेतला होता तुमच्या प्रोजेक्टसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनला होता तर कोणता टॉपिक घेतला, गॅप असेल तर तुम्ही त्या गॅप मध्ये नेमकं काय केलं, किती वेळा तुम्ही MPSC चा पेपर दिला, किती वेळा तुम्ही तो क्रॅक केला, या सर्व गोष्टी म्हणजे सांगायचं झालंय तर तुमचं पूर्ण पिक्चर, बायोडाटा, तुमचं पूर्ण हिस्ट्री त्या पेज मध्ये तुम्हाला भरून आम्हाला सबमिट करायची आहे. आणि त्यानंतर तुमचा मॉक इंटरव्ह्यू डिसाइड केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहावं लागेल. यामध्ये मॉक इंटरव्ह्यू घेण्याआधी पर्सनली प्रत्येकाला कॉल केला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला 5 ते 10 मिनिटं गाईड करेल. त्यानंतरच मॉक इंटरव्ह्यू घेतला जाईल. आधी कॉलवर तुम्हाला पर्सनली गाईड केलं जाईल. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल गाईड केल्यानंतर तुमचा मॉक इंटरव्ह्यू होणार. आणि मॉक इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमच्या चुका काय काय आहेत, कुठे कुठे तुम्ही कमी पडताय, हे सर्व क्लिअर केल्या जाईल. आणि लास्टला एक फायनल सेशन जो की कॉन्फिडन्स बिल्डिंग सेशन असतो तो आपण कंप्लीट करणार आहोत. क्लिअर? म्हणजे या मॉक टोटल 8 मॉड्यूल मध्ये तुम्हाला पूर्ण सेशन कंप्लीट करता येईल. त्यासाठी मित्रांनो आपण जी फीस ठेवली आहे ही फीज आहे 999 रुपये फक्त. पण पहिल्या फक्त 50 स्टुडंटसाठी, फक्त पहिल्या 50 स्टुडंटसाठी आणि बाकीच्यांसाठी मग टोटल 1500 रुपये तुम्हाला पे करावी लागेल. हे मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसवर अवेलेबल मिळतील. त्यासाठी तुम्ही एकतर मला कॉल करू शकता किंवा हा पराग सरांचा नंबर आहे, तुम्ही पराग सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूची सर्व माहिती दिली जाईल. तर मग आपण भेटूया आपल्या मॉक इंटरव्ह्यूच्या सेशन मध्ये, जे की लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये आहेत. क्लिअर? तर थँक्यू सो मच. भेटूया मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.